अख्खा नंगे बिना चड्डीचा हिंडणाऱ्या चिलमीवाणी तोंडाच्या. आणि हा म्हणे, आता तुम्हाला सांगते बर का, यानं धमकी दिलीये, याने आमचं नाव न घेता आम्हाला धमकी दिली बर का. कुणाला? संगीता वानखेडे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे काय, 7-8-9 जण आहेत फक्त युट्यूबला जे भुगतायत ते ह्या लक्षात ते म्हणे सगळे, आमचं सगळ्याचं लक्ष आहे म्हणे त्या 7-8-10 जणांवर. ते काय समजतात म्हणे, झोडीपणारी म्हणे आम्ही त्याले, दाखवतो ना म्हणे त्याले, आमचं लक्ष आहे म्हणे त्याच्यावर. झाले माझे डोळे ती गर्दी बघून, काय ती 10 किलोमीटर. अरे ए सडक्या मेंदूच्या, तुया मेंदूत भरली तंबाखू चुना लावून. अरे किती आणखी समाजाची दिशाभूल करतो. आणि म्हणे या 7-8-10 जणांकडे मी जाऊ द्या म्हणे, एखादं गेलं तर त्याला आमदारकीचं तिकीट दिलं नाही म्हणून मी एखादं गेलं म्हणून काय झालं म्हणतो, 6 कोटी मराठा माया कुणी म्हणतो 6. एखादा नाराज झाला तर मला लोक पण येऊन सांगतात म्हणतो माय मराठे पाटील एखादं गेलं तर जाऊ द्या त्याला. मराठा कुणाच्या बापाला घाबरत नाही माय, मराठा कुणाच्या बापाला घाबरत नाही. लय बेकार मराठा, कुणाच्या बाबाला घाबरत नाही. हा आणि माझ्या समाजाच्या नांदीला कोणा, नांदीला कोणा बरं काय, नांदीला कोणा काय संविधान हाती घेतो. रे झिपऱ्या तोंडाच्या, अरे बरबटेल तोंडाच्या, तुला लय शिवाय लागला रे मला आज. मी म्हणते थांबा 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 थांबा, बरबटेल रे तू, मला काहीच म्हणत आहे ना, काय करू. बरबटेल तोंडाचा हा माणूस हा, आणि म्हणे याव करेंगा त्याव करेंगा त्याव करेंगा. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपली संगीता वानखेडे आणि या बोलू जरा. कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवे. तर या फास्ट पटापट या. आणि खूप दिवसानंतर उंदीर बिळातनं निघलाय, तर त्या उंदराची कथा तुम्हा लोकांना मला सांगायची आहे. आणि उंदीर कोण आहे तुम्हाला माहितीच आहे. हा, तर त्या उंदराची कथा आज मला तुम्हा लोकांना सांगायची आहे. आणि खूप दिवसानंतर सरकार ज्या वेळेला कळलं की फडणवीस साहेब मुख्यमंत्री होत आहेत आणि यांची तारीख ठरलेली आहे, मग आता लागला हा थय्या 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 ताता थय्या करायला. आता त्याचा ताता थय्या मला तुम्हाला सांगायलाच हवा ना, कारण तुम्हा लोकांना, तुम्ही कसे हो, गोरगरीब मराठे, हिंदुत्ववादी विचाराचे मराठे, त्यामुळे तुम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे, तुम्ही त्या नंग्याचा नंगा नाच बघत नाही. परंतु मी जर तुम्हाला माझ्या शब्दात सांगितलं तर तुम्हाला ऐकायला आवडतं. त्यामुळे तुमच्या मागणीनुसार मी तुमच्या पुढे ते स्पष्टीकरण देत असते, किंवा मी अगदी काय बोलतात ना, ते जे काय बघते ना मी, त्याचा राडा, त्याचं नाचणं, त्याचं हा, तर ते मी तुमच्या पुढे मांडत असते. तर चला, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र सर्वांना, आणि सर्वांनी जय महाकाली, ओम काली, ओम काली. कालीचरण बाबांचा हा मंत्र आहे, ओम काली, जे सतत म्हणत असतात. आणि लिंक जास्तीत जास्त शेअर करा रे बाबांनो, लिंक पटापट शेअर करा, जास्तीत जास्त जोडले गेले पाहिजेत. कारण फार महत्वाचा विषय मला तुम्हा लोकांना सांगायचा आहे की काय ते तो केविलपणा आणि काय तो ताफा. रे मी घाबरले मी, काय तो गाड्यांचा ताफा. अरे देवा देवा देवा, लाखो लोक त्या गाड्यांमध्ये, गाड्यांच्या टपावर, गाड्यांच्या पार असे इकडून तिकडून लटकलेले, पार इतकी लोक. रस्त्याने तर शेकडो, हजारो, लाखोच्या संख्येने गर्दी, अशा दुतर्फा गच्च भरलेल्या दोन्ही साईड. आणि ते आपले कोण होते, सिद्धार्थ गोदाम आज अगदी सोबत होते. आणि ते सांगत होते, बघा 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 माता माऊल्या, बघा माझी वाट बघ. तिथं माता माऊलीच नाही. आणि बघा 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 दाखव नाहीच कोणी. म्हणजे सांगावं लागतंय, बघा दुतर्फा लोक असे गच्च आहेत, माझी वाट बघत. काय तो केविलवाना प्रकार. अरे देवा देवा देवा, देवदर्शनाला गेला होता
का तू दाखवायला गेला होता अख्खा नंगे बिना चड्डीचा हिंडणाऱ्या चिलमीवाणी तोंडाच्या. आणि हा म्हणे आता तुम्हाला सांगते बर का, यानं धमकी दिलीये, याने आमचं नाव न घेता आम्हाला धमकी दिली बर का. कुणाला? संगीता वानखेडे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे काय, 7-8-9 जण आहेत फक्त युट्यूबला जे भुगतायत ते ह्या लक्षात ते म्हणे सगळे, आमचं सगळ्याचं लक्ष आहे म्हणे त्या 7-8-10 जणांवर. ते काय समजतात म्हणे, झोडीपणारे म्हणे आम्ही त्याले, दाखवतो ना म्हणे त्याले, आमचं लक्ष आहे म्हणे त्याच्यावर. मग आता 7-8-10 जण कोण? संगीता वानखेडे, सुशील कुलकर्णी, प्रभात सूर्यवंशी, भाऊ तोडसेकर, त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांमध्ये आपला हाके, त्याच्यानंतर वाघमारे, त्याच्यानंतर सदावर्ते, त्याच्यानंतर 1-2 जण असतील आणखी युट्यूबर्स. म्हणजे आणि युट्यूबर्स जे आहेत ते म्हणजे एक आपला माणूस जो आहे तो एक न्यूज डंका आहे आणि आम्ही. तर असं त्यांनी आज धमकी दिली ओ आम्हाला. आता आम्ही काय करू, आम्हाला धमकी दिली, तुमच्याकडे बघतोच म्हणे हा अख्खा नंगे बिना चंडीचा हिंडणारा. आणि हो सगळ्यात अगोदर मी एक तुम्हाला स्पष्ट करते, काय होतं माहितीये का, त्याचं नाव काय माहिती का, तो डिबिटला बसायचा हो तो तारक, तो पण लमकुळ्याच्या तोंडाचा, याच्यासोबत नाही आता तो. त्याचं नाव जनार्दन तारक आहे का, असंच काहीतरी आहे. तर जे डॉक्टर तारक आहे, ज्यांच्या चेहऱ्याला काळ फासलं होतं, मी जे सारखं म्हणत असते ना डॉक्टर तारक, तर ते डॉक्टर तारक बद्दल नाही. ते बिचारे खूप प्रामाणिक होते. त्यांनी यांना चड्ड्या, या जरांग्याला त्यांनी चड्ड्या घेऊन दिल्या होत्या, या जरांग्याला त्यांनी 6 महिने कपडे घेऊन दिलेत, या जरांग्याला त्यांनी म्हणजे सगळं पुरवलं, अगदी त्यांच्या गाड्या वगैरे सगळं याच्या ताफ्यामध्ये होतं. तर ते जे डॉक्टर होते ना, जे डॉक्टर तारक, ज्यांच्या तोंडाला काळं फासलं, मी त्यांच्याबद्दल बोलत नसते, त्यांच्या विरोधात बोलत नसते. मी जो डेबिटला असायचा का, एकदा माझा आणि त्याचं भांडण झालं होतं, तो लमकुळ्या तोंडाचा, तो चिल्लम तोंड्या, तो पण चिल्लम तोंड्याचे, तर मी त्या डॉक्टर तारक बद्दल बोलत असते, जो आता याच्यासोबत नाहीये. आता याच्या ताफ्यातनं तो सुद्धा वजा झालेला आहे. आता तो कुठं गेला माहिती नाहीये. आणि आता असं म्हणायची वेळ काही दिवसाने, गेला तो जनार्दन कुणीकडे, असं म्हणायची वेळ येणार आहे त्याच्यावर. आणि आलेली आहे बऱ्याच जणांपैकी की हा कुठे गेला, तो कुठे गेला, आणि ते गेले. आणि सगळ्यांना माहिती आहे तर आपली वाट लागणार आहे म्हणून सगळे पळाले. तर चला हरकत नाही, खूप दिवस झाला हसवलं ना. ओ बाय, मला हसायला, मी आतून हसते हो, बोलते घरी. आज त्याचा जो प्रकार बघितला, तो जो व्हायबल झालेला आहे. आणि दादा मग ते असं म्हणतात, मग ते दादा तुमचा फॅक्टर फेल झाला म्हणतात दादा. मग दादा काय करते दादा, मी बघतोय कमीच होत नाही दादा. सिद्धार्थ गोदाम दादा, अहो सिद्धार्थ गोदाम दादा, कुठं तुम्हाला गर्दी दिसली? मी अख्खे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले, उद्या मी फेसबुकला टाकणार आहे. संगीता वानखेडे नावाचं माझं फेसबुक आहे, 3 अकाउंट आहे. ज्या अकाउंटला आता डेली पोस्ट पडतात ते तुम्हाला कळेलच. त्या अकाउंटला बघा, मी टाकेले बरं का गर्दीच्या पोस्ट. काय ती गर्दी, ओ बापरे, 10 किलोमीटर गर्दी. ओ माय, मी तर डोळेच फिरले. भया मग असेच झाले माझे डोळे ती गर्दी बघून. काय ती 10 किलोमीटर. अरे ए सडक्या मेंदूच्या, तुया मेंदूत भरली तंबाखू चुना लावून. अरे किती आणखी समाजाची दिशाभूल करतो. आणि म्हणे या 7-8-10 जणांकडे मी बघतोच म्हणे, किती घेत म्हणे ते. हा गोदाम जवळचा मला धमक्या देतोय. गोदाम म्हणतो सुद्धा ही धमकी हस म्हणे. ए झिलपिया, तू एकटाची आहे माझ्या पुढं. झिलपिया, जिल्लप तोंडाच्या, अरे चिल्लम तोंड्या. मला युट्यूबने बंधनं घातलीत म्हणून मला आहे ना चुकीचं बोलता येणं झाली. म्हणजे ज्या शिव्या याला द्यायला पाहिजेत मी, तर मी आता खापर तोंड्या, मडक्या तोंडाच्या, शेवा तोंड्या, मी याला अशाच बोलणार. आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही समाधान मानून घ्या, कारण युट्यूबने मला ते हे शब्द वापरू नका म्हणून, असं नाही का. तर असं याच्या पार्श्वभागावर दांडके मारा रे, दनादन. याला
4-5 लोक येतात, एक हात लगेच हंद्या 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 हंद्या. याने महिना झाला हारच घातले नव्हते गळ्यात, याला असं झालं होतं कधी एकदा हार पडतीन मया गळ्यात. भया 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 आले की नुसतं असा ओढतच होता टाका आणि ते दाखवायला. बघा 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 काय लोकांची गर्दी. 4-5 लोक, 7-8-10 लोक येत होते. हा दाखव किती गर्दी लोकांची. बया काय ती गर्दी. आणि काय याचा तो थाट बया. आणि म्हणे मता मावल्या, याच्या मता मावल्या तो कुठंच नव्हत्या. हा कुठंच नाही म्हणे. बघा 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 तिकडून बघा. हे म्हणे लय लय हो म्हणे आपुलकी मायाबद्दल, लय आपुलकी लोकांना. काय तुला दाखवायचं होतं रे अख्खा नंग्या. तू काय दाखवणार, बिना चडीचा हिंडणारा माणूस तू. त्या डॉक्टर तारकचे उपकार मान. बिचाऱ्याने तुला चड्या पुरवल्या 6 महिने, तरी तू त्याला काळ फासलं. लाज वाटते का तुला बिनलाजा माणसा. आणि लय कट्टर हिंदू म्हणे. आणि ते गोदाम म्हणे बाई तुम्ही 7-8 वेळा म्हणे वारीला गेला. हा कधी गेला बाय वारीला. काय खोटं बोलता गोदाम भाऊ तुम्ही पण. आहो असं नाही, खोटं बोलायला पाहिजे ते गोदाम भाऊ. आणि हा म्हणतो हा पार काय सांगायचं ते हार लोकांनी आणली का हात घ्यायचा, लोकांना आणलं काय दाखवायचं काय होतं तुला. आणि हा 10,000 गाड्यांचा ताफा. अरे 10 गाड्या तरी होत्या का बया. किती खोटं बोलावं माणसानी. 10,000 गाड्यांचा ताफा होता म्हणे. माय आता रस्त्यानं लोकांच्या जाणाऱ्या गाड्या पण म्हणतो मयाच ताफ्यातल्या आहेत त्या. हा अरे तो तुझा बाप नाही, अख्खा नंग्या तुझा बाप नाही. अरे तो शेजारच्याचा बाप आहे. हा म्हणतो नाही, तो माझ्या दारात उभा राहिला ना मग तो माझाच बाप. काय करावं याला. कुणाला म्हणतो माझाच माझ बाप माझ बाप. अरे नाही तो बाप तरी म्हणतो माझ बाप. बाई काय हा प्रकार. आणि म्हणे काय लेकरं मोठे करायचे म्हणे. तेच पुन्हा उगाळून 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 याच्यात संपत. ते शब्द आहेत ना, शब्द ते कटाळले होते शब्द. पण याला लेकरं मोठे करायचे, गरीब गरीब सर्व लोक येणार आहेत, सर्व लोक येणार आहेत आणि लेकरं मोठे करायचेत. हा गरीबाची लेकरं मोठे करायचेत. मग अरे ते का काय एवढेच आहेत का काय. मोठी झालीत की बाबा ते. हा म्हणतो मोठीच करायची. आता काय इंजेक्शन घेऊन हिंडतो का काय त्यांना मोठे करायचे मोठे करायचे मोठे करायचे. इंजेक्शन देतो का काय. गरिबांची लेकरं मोठेच काय. मला सांगा गरिबांच्या लेकरांची वाढ होत नाही का हो. याला काय कॉन्ट्रॅक्ट दिला का काय गरिबांची लेकरं मोठी करायची. हा हा म्हणतो गरिबांची लेकरं मला मोठीच करायची. बया काय ती काय बारीकची का पाळण्यात आहे का काय आता अजून. काय करावं बया. मी काही मुद्दे मांडून ठेवले अहो, लक्षात राहत नाही ना त्याच. हा आणि आणखी काय जाऊ द्या म्हणे. एखादं गेलं तर त्याला आमदारकीचं तिकीट दिलं नाही म्हणून मी एखादं गेलं म्हणून काय झालं म्हणतो 6 कोटी मराठा माया कुणी म्हणतो 6. एखादा नाराज झाला तर मला लोक पण येऊन सांगतात म्हणतो माय मराठे पाटील एखादं गेलं तर जाऊ द्या त्याला. एखादं एखादं तुझ्याकडे उरलंय आता. घेऊन हिड द्याला त्या तारकच्या वावरात मध्ये ड्रॅगन फ्रूट तोडाता. आता ते ड्रॅगन फ्रूट आहे ना ते तोडाता. आणखीन एक तुम्हाला सांगते उद्या तर दुपारी मी तुम्हाला अशी रेकॉर्डिंग ऐकवणार आहे. बया 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 असंच होणार आहे. सगळ्यांनी उद्याची दुपारची लाईव्ह मध्ये नक्की बघा. लाईव्ह करेल किंवा व्हिडिओ बनवेल. हा आणखी याचं काय. हा आता गोदाम भाऊ म्हणतात पाटील तुम्हाला वाटत नाही का की तुमचा फॅक्टर तुम्ही उमेदवार दिले नाही म्हणून लोक नाराज झाले आणि मग लोकांनी त्याला मतदान केलं. आता कुणाला तरी करायचंच होतं ना. कोणाला तरी करायचंच होतं. आता त्याला काय बरं का कोणाला तरी करणंच होतं. आणि कोण म्हणतं केलं परत लगेच कशाचं काय हो म्हणे. मी म्हणे 127 मतदारसंघ म्हणे मी चेक केले.
अभ्यास केला म्हणे 127 मतदारसंघाचा, तर त्या 127 मतदारसंघात मध्ये म्हणे काय आले म्हणे 15,000 आणि 20,000 25,000. आता बाया मग लीड कितीने घेत असतात बघा. काय म्हणतो, मीच केलं सगळं आणि किती लीडनी आलं, म्हणजे किती खुमखुमीशी भरलेली ना. कालो युती सरकार, कालो मी काय करू, देवेंद्रला मी काय करू, असं झालं. कालो युती सरकार. मराठ्याने असं पण उबड्या केला का नाही, टोपलं त्याच्या पार्श्वभागावर आणि असं ढेकूळ ठेवलं की नाही माणसा त्याच्या मागच्या पार्श्वभागावर. काय सांगू तुम्हाला आता, बुड म्हणू शकते नाही का, हा त्याच्या बुडावर असं ढेकूळ ठेवलं की नाही मराठ्यांनी, बुड म्हणू शकते. बुड मला काही शब्द सुचवारे. मला आता दादा कोंडकेचे पिक्चर बघावं लागणार याला शब्द वापरण्यासाठी. युट्यूब झालं मला बंधनात ठेवलं. युट्यूबने मला लय बंधनं लावलीत रे बाबांनो. अरे हे म्हणू नका, मला पोट दुखू राहिलं बाबा माझं पण. एक जर सभा घेतली असतील म्हणतो, सगळे म्हणतो म्या आउट केले असते म्हणतो, सगळे उलट्या करून टाकले असते म्हणतो. एक जर सभा झाली असती, काय आले म्हणतो ते, काय किती आले असे, काय आले ते. एक जर सभा घेतली असते ना सगळे आउट करून टाकले असते म्हणतो. नाद नाही करायचं म्हणतो आपला, अजिबात नाही. अच्छा सगळे म्हणतो, म्हणजे आता याच्यात डुये शब्द त्याने वापरलेला, सगळे बुडं वर करून आहे ना पडले असते म्हणतो. मी जर एक सभा घेतली असती तर सगळे बुडं वर करून आहे ना पडले असते. फार विचित्र माणूस आहे. मी म्हणतो तटस्थ होतो, मी मधून मार्ग काढला. याचा मधून मार्ग कुठे, याचा तो मधला मार्ग शोधायचा बरं का. याने मधून मार्ग कसा काढला तर तुम्हाला सगळ्यांना सांगते. आता सगळ्यांनी ऐका कान देऊन, हे म्हणजे हा मस्करीचा विषय नाही. याने खरंच मधून मार्ग काढला होता. मधून म्हणजे कुठून माहिती का, जे तारकचं जे काय फार्म हाऊस आहे ना, तर त्या फार्म हाऊसवर ज्या वेळेला नेते मंडळ येत होते ते कुठून येत होते, राजेश टोपेने बनवलेल्या रोडवरून. राजेश टोपेने रोड बघा, पांडुरंग तारकच्या शेतापर्यंत राजेश टोपेने रोड करून दिलेला आहे. राजेश टोपेने डंपरने मुरुम टाकलेला आहे आणि राजेश टोपेने पांडुरंग तारकच्या त्या फार्म हाऊस पर्यंत रोड करून दिलेला आहे. तर त्या रोडनी फक्त नेते मंडळींच्या गाड्या येत होत्या, परंतु मधून जो रोड केलेला होता ना तो म्हणजे असा की शेताने रोड केलेला होता. आणि त्या शेताच्या रोडनी ना बॅगा आणि पोते येत होते बरं का, पैशाचे. हा तो मधला रोड जो हा म्हणतो ना, मी मधून मार्ग काढला होता. मी मधून काढला होता, मला माझ्या समाजाला अडचणीत आणायचं नव्हतं. मी मधून मार्ग काढला होता. म्हणजे तो मधून मार्ग असा होता की इकडनं रोड आहे ना, या रोडनी सरळ रोडनी फक्त नेते मंडळींच्या गाड्या येतील, आणि जो मधून रोड होता ना मधून, तर त्या रोडनी पोते येत होते बघा पैशाचे. तुला का, तुलाच सपोर्ट, चल येऊ दे पोत. तुला का, तुलाच, तुझाच उमेदवार, चल येऊ दे पोत. तुझ्याकडं माझा मराठा उमेदवार उभा राहणार आणि त्याला सांगतो मी खाली बसायचं, आणि तू येऊ दे पोट. असा त्याने मधून मार्ग काढलेला होता बघा. हा तो जो मधून मार्ग होता ना, तो मधून मार्ग असा होता बघा त्याचा, बरं का. त्याने सांगितलं की मी मधून मार्ग काढला होता आणि समीकरण जुळलं नाही म्हणे आमचं. आता राजरत्न आंबेडकर म्हणतात मी लिस्ट दिली होती. आता तो मेमोनी का मामानी का मुमानी काय तो म्हणतो आम्ही लिस्ट दिली होती, तरी हा म्हणतो आमचं समीकरणच जुळलं नव्हतं. हा सगळं खापर फोडतो राजरत्न आंबेडकरांच्या डोक्यावर. मला राजरत्न आंबेडकरांवर संशय यायला लागला. राजरत्न आंबेडकर साहेब, तुम्ही जर स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून घेत असाल, आणि माझी ही जर क्लिप, माझी विनंती आहे एवढीच क्लिप माझ्या मॅनेजरने ही क्रॉप करावी आणि ही क्लिप राजरत्न आंबेडकरांपर्यंत पोहोचावी की राजरत्न आंबेडकर साहेब, तुम्ही स्वतःला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून घेत असाल तर तुम्ही या जरांगेवर लाईव्ह घ्या, तुम्ही या जरांगेवर पत्रकार परिषद घ्या आणि हा जो वारंवार तुमच्यावर खापर फोडतो याचं तुम्ही निरसन करा. ते पण जरांगे सोबत बसा, वेगळं नाही. त्या फार्म हाऊसला या तारकच्या आणि तिथे पत्रकार परिषद बोलवा आणि सांगा जरांगे का खोटा बोलतोस. तुमच्याकडे काय प्रूफ असतील ते प्रूफ तुम्ही दाखवा. कारण यामध्ये मला सगळ्यांना सांगायचं आहे, बघा बरेच शासकीय अधिकारी आहेत ज्या लोकांनी राजीनामे दिले होते इलेक्शनला उभं राहण्यासाठी. हे राजरत्न आंबेडकरांनी पण सांगितलं आणि बऱ्याच लोकांनी मला काल फोन केलेले आहेत का ताई तुम्ही हा विषय घ्या. कितीतरी
मराठा जे शासकीय अधिकारी होते, शासकीय सरकारी नोकरीवर होते, त्यांनी राजीनामे दिलेले आहेत या नीच आणि मूर्ख माणसाच्या नादी लागून. त्यांचं काय आता सांगा मला, ते कसे रुजू होणार परत? मग मला सांगा, राजरत्न आंबेडकर साहेब हे चुकीचं नाहीये का? तुम्ही याच्यावर आवाज उठवायला पाहिजे. तुम्ही स्वतः तिथे येऊन पत्रकार परिषद घेऊन जरांगेला पुढे बसवा आणि सांगा, तू का खोटा बोलतोस रे? मी तुला जरा दिलेली होती लिस्ट, तू का म्हणतो समीकरण जुळलं नाही? तू का म्हणजे राजरत्न आंबेडकर साहेब तुम्हालाही काही पॅकेज आलंय का की तू शांत बस, याच्यावर बोलू नकोस, असं काही आहे का? हे बघा, गद्दारी करू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी गद्दारी करू नका. त्यांचे तुम्ही नातू आहात. तुमच्याकडनं आम्हाला खऱ्याची अपेक्षा आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडनं आम्हाला खऱ्याची अपेक्षा आहे. कारण तुमच्या अंगामध्ये ज्यांचं रक्त आहे ना, त्यांनी काय केलेलं आहे विसरू नका. लक्षात घ्या. त्यामुळे या माणसाचा खोटा चेहरा जो आहे तो समाजापुढे आणा, ही विनंती करेल मी तुम्हाला. दुसरा तो म्हणतोय, मराठा कुणाच्या बापाला घाबरत नाही. म्हणे मराठा कुणाच्या बापाला घाबरत नाही. लय बेकार मराठा, कुणाच्या बापाला घाबरत नाही. आणि माझ्या समाजाच्या नांदीला कोणा बरं काय, नांदीला कोणा काय संपूर्णच टाकीत असतात, संपूर्णच. नांदी लागायचं नाही, समाजाच्या नांदी लागायचं नाही. बरं ठीक आहे. आणि ते धमकी तर दिली आम्हाला. ते काय 7, 8, 9 म्हणे ते युट्यूबर्स बसतात, त्यांच्यावर लक्ष आहे म्हणे आमचं. एकदा आरक्षण भेटू द्या म्हणे, द्यायला का सटकिवणार आहे म्हणे आम्ही. डबक्या तोंडाच्या नरसाळ्या, चिल्लम तोंड्या, शेवाळील तोंडाच्या आम्हाला मारतोय रे. चल ये पुण्यामध्ये सांग कुठं यायचंय. ये ते तुझे आहे ना चिलमे, ते चिप्पड तोंडे. आंघोळी पण केलेल्या नसतात त्यांनी 10 दिवस. काल मला एकाचा जो आलेला आहे ना रेकॉर्डिंग, त्याच्यात त्यांनी सांगितलं मी आंघोळ सुद्धा करत नव्हतो, मी तारकच्या त्या ड्रॅगन फ्रूटच्या वावरात झोपत होतो. त्याने ज्या कॅन्डिडेटला पैसे मागितलेले आहेत का भुमरे विरोधातल्या, म्हणजे भुमरेच्या विरोधात मध्ये जो कॅन्डिडेट उभा होता त्याच्याकडनं पैसे मागितलेले आहेत की आम्ही भुमरेंच्या विरोधात तुला सपोर्ट करू. भुमरेंना आमचा सपोर्ट नाही. आता ते येतंय, दादाजवळ बसतंय, त्याच्यामुळे दादाला काय हो म्हणावंच लागतं. पण आमचा काही सपोर्ट नाही, आम्ही तुला सपोर्ट करतो, पण त्या सपोर्टच्या बदल्यात तू आम्हाला काय द्यायचं. क्लिअर आहे बरं का रेकॉर्डिंग. आणि मी काय सुशील कुलकर्णी दादांसारखी कट करणार नाही. त्यांची जी रेकॉर्डिंग होती ती वेगळी, माझ्याकडे आलेली आहे ती वेगळी. तुम्हाला ऐकवते आता. नाव भी दनादन. म्हणजे काय तर जरांगेने या कार्यकर्त्याच्या माध्यमातून कसे पैसे जमा केले, म्हणजे त्याला जे पॅकेज येत होते ते वेगळे आणि विरोधी लोकांकडनं घेत होता तो ते वेगळे, ज्यांना शब्द देत होता ते वेगळे. लय कठीण आहे, लय कठीण. पण कसं असतं माहिती का स्वामी, जे पेराल तेच उगवेल. दुसऱ्यासाठी खड्डा खोदून ठेवलेला टोपे धान्य कणी त्याच खड्ड्यात पडला की रे टोपे. आणि टोपीची पण एक क्लिप आलेली आहे, बघितली असं सगळ्यांनी. एक जण म्हणतो, भैया ओ भैया तुम्ही ते पैसे दिले होते ते दिलेच नाही का त्याने आम्हाला, आणि त्याच्यामुळे मतदान पडलं नाही बघा तुम्हाला. भैया व्हिडिओ आहे, व्हिडिओ डायरेक्ट. आणि त्याला ज्यांनी पैसे दिले नाही ते आता ते नंतर बोलू, आपण ते नंतर बोलू, साहेबाला नंतर बोलू, आता ग बस. कारण त्याला माहिती माझं पितळ उघडं पडतंय. अरे तू ग मोठा भैयाने निघाडा घालून ठेव. अरे जरांग्या तुला लाज वाटायला पाहिजे होती रे. जरांग्या तुला आज कुठे विकली. त्या टोपेने 5 किलोमीटर त्याचा कारखाना आहे तुझ्या घरापासून, त्या 5 किलोमीटर पासून तुझ्या घरी त्याने आरोचं पाणी दिलेलं आहे रे, पाईप टाकून. जरांग्या लाज वाटती का रे तुला? त्याने त्याच्या साखर कारखान्यापासून ते शिवाय तुझ्या तिथं रोड बनवून दिला त्यांनी, रोड पासून तुझ्या घरापर्यंत रोड आलेला आहे पार. किती त्या टोपेनं तू सेवा केली रे, तुला लाज वाटली का? त्या टोपेला पाडलंय जरांग्या तू. ज्याचं खाव मीठ त्याच्याशी वागाव नीट, कोणाशीच नीट नाही वागला तू. आम्हाला सटकणारे म्हणे, आम्हाला सटकवणारे म्हणे तू. अरे तुझी ना उभी हयात चालला आम्हाला सटकवायला, म्हणजे पुन्हा तू संविधान हाती घेतोय रे. ए झिपऱ्या तोंडाच्या, रे ए बरबटेल तोंडाच्या, तुला लय शिवाय लागला रे मला आज. मी म्हणते थांबा 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 थांबा. बरबटेल रे तू, मला काहीच म्हणत नाही ना, काय करू. बरबटेल तोंडाचा हा माणूस आणि म्हणे याव करेंगान त्याव करेंगान त्याव करेंगान.
काय तुला करायचं होतं आजची जी तू दे केलंय ते नाटक, तू पंढरपूरला जाऊ दे तुळजापूर, काय तुला दाखवायचं होतं? तू कितीही अट्टहास कर, आता लोक तुझ्या सोबत येणार नाही. आणि माझी विनंती आहे समाजाला, मला कुणालाही अडकवायचं नाही. जो माणूस जरांग्याच्या सोबत उपोषणाला बसन त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणार आणि तो सुद्धा अडकणार, कारण मी अडकवणार. एक सांगू का तुम्हाला, महिषासूर माहिती का? महिषासुराची कथा तुम्हाला मी सांगते थोडक्यात मध्ये. आपला टायमिंग संपलेला आहे, 2च मिनिटं राहिले, 2 मिनिटात 1.5 मिनिटं राहिला, 1.5 मिनिटात मला तुम्हाला सांगायचंय, 1च मिनिटं राहिला. महिषासूर या राक्षसाने काय केलं होतं? जप केला होता. भगवान शिवशंकरांना त्यांनी प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्यांच्याकडनं वर मागून घेतला होता की मला मरणच नाही द्यायचंय, मला अमर कर. त्यावेळेला ते म्हटले नाही, जो पृथ्वीवर जन्माला येतो त्याला मरण असतंच. मग त्याने असं सांगितलं की स्त्री ही कमजोर असती, मग मला स्त्रीच्या हातून मरण दे, मला कुणाच्याच नाही, मला स्त्रीच्याच हातून मरण दे. दिला त्याला हे वर दिला आणि त्याला वाटलं स्त्री कशी मारू शकेल ना मला, ती कोमल असती, नाजूक असती, नाही मारू शकणार. आणि म्हणून मग आता याला कोण मारेल, याला मारणारी स्त्री कशी निर्माण करायची, म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनीही त्यांच्या ऊर्जेतनं ही दुर्गा, जे दुर्गेचं रूप आहे किंवा दुर्गा जे आहे भवानी, तिला त्यांनी उत्पन्न केलं, निर्माण केलं, निर्मिती केली तिची. आणि तिघांनीही त्यांचे अस्त्र शस्त्र तिला दिलेत आणि या महिषासुराचा वध करायला लावला. त्या पद्धतीत मध्ये मी निर्माण झालेली आहे याचा वध करण्यासाठी. आणि याचा वध मी संविधानिक पद्धतीने करणार, याच्या नाही सटके विनारण ठटके असं नाही. आपल्या देशाला संविधान लागू केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, त्यामुळे त्यांच्या संविधानानुसार मी ह्याचा वध करणार आहे. हरकत नाहीये. चला, बरंच मनोरंजन तुमचं झालं असेल, बरीच माहिती तुम्हा लोकांना आजच्या व्हिडिओतून मिळाली असेल. मी विनंती करेल सर्वांना की बाबा बागेश्वर धाम यांनी पदयात्रा चालू केलेली आहे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी. माझी विनंती आहे माझ्या सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना की सर्वांनी बाबा धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम यांचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्या त्या पदयात्रेला जास्तीत जास्त सपोर्ट करा. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पोस्ट टाकू शकतो त्यांच्यासाठी, कारण आपलं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र होणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण बांगलादेशमध्ये जी होणारी हिंदूंची अहवेलना आहे, जे काय त्यांना छळणं लावलंय, लक्षात ठेवा. जरी महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं आहे, जरी केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, तरी हे जे नीच आहेत ना प्रवृत्तीचे, जरांग्यासारखे डुकर माजलेले, हे यांनी हाताशी धरलेले आहेत. आणि जसा यांनी 26/11चा हल्ला घडवून आणला होता, तसाच हल्ला यांना पुन्हा आपल्या देशावर घडवून आणायचा आहे. त्याच्यासाठी फार मोठे प्रयत्न चाललेले आहे. आणि त्याच्यासाठी राकेश टिकेती असेल, जरांगे असेल, अशी लोक या पाकिस्तानच्या लोकांनी किंवा हिंदू राष्ट्र ज्यांचं आहे, अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, या नक्षलवादी लोकांनी या नक्षलवाद्यांना आपल्यामध्ये वाढवलेलं आहे. आणि हे नक्षलवादी, एक तुम्हाला सांगते, यांना जे खतपाणी, हे नक्षलवादीच आहेत, यांना खतपाणी कोण पुरवतं माहितीये का? माहितीये ना? हा, वाकडा सुवर, उद्धवद्दीन आणि ते आपलं पप्पू जिलबीवालं, हे लोक यांना रसद पुरवतायत. त्यामुळं लक्षात ठेवा, आता तर यांचं सरकार नाहीये, त्याच्यामुळे हे जास्त चवताळलेले आहेत, सत्ता यांच्या हातात नाहीये. त्यामुळं आपल्याला सतर्क राहावं लागेल. जास्तीत जास्त संख्येने हिंदू जसा आता एकवटला, याच पद्धतीमध्ये एकवटायचंय. आपली जात नाही, पहिले राष्ट्र बाद में कास्ट. लक्षात ठेवा, जातीला महत्व द्यायचं नाही, पहिलं राष्ट्र. लक्षात ठेवा. फार नशिबवान आहोत आपण, हिंदुस्थानाच्या धरतीमध्ये, या मातीमध्ये आपला जन्म झालाय, त्या छत्रपतींच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय. स्वतःला भाग्यवान समजा, नशिबवान समजा. आणि म्हणूनच आपल्याला धर्म वाचवायचा आहे, राष्ट्र वाचवायचंय, हिंदवी राष्ट्र वाचवायचं, एवढं लक्षात ठेवा. बांगलादेश सारखी अवस्था आपल्याला आपली करून घ्यायची नाही. हा, लवकरात लवकर समान नागरी कायदा मोदीजींनी लावला पाहिजेत, या देशाला लागू केला पाहिजेत, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि जे आपलं EWS गेलेलं आहे ते पुन्हा आपल्याला मिळवायचं आहे. त्यासाठी सुद्धा ती सुद्धा माझी मागणी असणार आहे माझ्या उपोषणामध्ये. त्यामुळं सर्व महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतामध्ये जे जिथं जिथं आपले हिंदुत्ववादी भाऊ असतील, त्यांनी सगळ्यांनी मला भरभरून मदत करायची आहे, मला सपोर्ट करायचा आहे या राक्षसाचा अंत करण्यासाठी संविधानिकरित्या. लक्षात ठेवा. त्यामुळं मला सगळ्यांचा सपोर्ट हवाय. लक्षात ठेवा, हिंदवी स्वराज्य
हे छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं. हे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं आहे. हे मिटवू द्यायचं नाही. जे जरांग्या मिटवायला चालला होता, परंतु त्याला मातीत घातलंय आपण. ज्या मतदानाच्या माध्यमातून आपण जरांग्याला गाडलंय ना, तरी सुद्धा त्याची वळवळ थांबत नाही, लक्षात ठेवा. कारण त्याला रसद पुरवल्या जाते, हवी तशी रसद पुरवल्या जाते. फक्त इथूनच नाही हो, बाहेरून त्याला रसद येते, एवढं लक्षात ठेवा. कळेल थोड्याच दिवसांमध्ये सगळं काही त्याचं उघडकीस येईल. ज्या वेळेला SITची चौकशी होईल ना, तुम्हा सगळ्यांना जे काय आहेत ना 1% त्यांचे सुद्धा डोळे उघडतील, लक्षात ठेवा. हरकत नाही. चला, मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच. तोपर्यंत तुमची संगीताताई वानखेडे. जाता जाता सर्वांनी लाईक करून जा. जाता जाता जे नवीन असतील, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. चला पटापट, फास्ट. ओके, चला 30 मिनिट झालेले आहे. चला रजा घेते. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमचीच संगीताताई वानखेडे.